ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। आपण मुंडकोपनिषद घेत आहोत. काल आपण बघितलं, त्याच्या पुढे आता आपण जाऊया की ब्रह्म, अविनाशी ब्रह्म, त्या ब्रह्माचं सगुण निर्गुण स्वरूप, ब्रह्माचं ह्या सृष्टीशी असणारं जे निर्गुण आणि सगुण रूपामधलं लोकांना आकलन होण्यासारखं न होण्यासारखं असं जे स्वरूप आहे, त्याची इथे चर्चा झाली. आणि आपल्याला जे ब्रह्माचं स्वरूप समजतं ते फक्त वेदांच्या माध्यमातूनच समजू शकतं. त्यामुळे वेद समजून घ्यायला आवश्यक असणारी वेदांग काल आपण बघायला घेतली. त्या वेदांगांच्या ठिकाणी आपण त्याचा पूर्ण विचार केल्यानंतर कसे शब्द वापरले जातात, कसे शब्द समजले जातात, कशी शब्दाची व्युत्पत्ती समजून, म्हणजे कसा शब्द तयार झाला आहे, त्याच्यावरून अर्थ कसा लावायचा, शब्दाच्या वेगवेगळ्या विभक्ती असतात, त्या विभक्तींच्यामध्ये अर्थ कसा बदलत जातो, अशा अनेक प्रकारांनी विषय समजून घेऊन या ठिकाणी आपल्याला वेदांचा अर्थ लावावा लागतो. त्याच्यामध्ये कोणत्या छंदातला आहे, त्यामुळे मंत्राच्या दृष्टीने त्याचं सामर्थ्य काय आहे, अशी अनेक अंग आहेत. आणि आपण शेवटचं अंग बघितलं ते ज्योतिषाचं, म्हणजे कालाचं अंग बघितलं की काल फार महत्त्वाचा आहे. कोणतेही कर्म करण्याकरता जे वेदांनी सांगितलेलं कर्म आहे, ते कोणतंही कर्म करण्याकरता काल हा नेहमीच उचित आहे ना, योग्य आहे ना, हे बघावं लागतं. तर त्यामुळे हे जे निर्गुण सर्वात्मक अव्यय असं जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्माचं दर्शन किंवा त्याला समजून घेणं, त्याचं ज्ञान करून घेणं, यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत, लौकिक जीवनात काय आवश्यक आहे, पारलौकिक साधनेकरता काय आवश्यक आहे, अशी सगळी चर्चा या उपनिषदात केलेली आहे. आता या ठिकाणी परब्रह्म ही सृष्टी निर्माण कशी करतो, म्हणजे त्याच्याकरता एक उत्तर ऋषी देत आहेत शौनकांना. अथोर्ण नाभिः सृजते गृह्णते च यथा पृथिव्याम औषधयः संभवन्ति यथा सतः पुरुषात केशलोपानी तथाक्षरात संभवतीह विश्वम. त्यांनी सांगितलं की दृष्टांताने विषय समजावून सांगितलं आहे. यथा म्हणाले ऊर्णनाभी, त्या ठिकाणी ऊर्णनाभी म्हणजे कोळी. जसा कोळी आपल्याच मुखातून एक द्रव बाहेर काढतो, त्या द्रवानीच आपल्या भोवती जाळं विणतो आणि नंतर जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा तेच तो विळून टाकतो. म्हणजे ते जाळं संपवणं हेही तोच करतो, जाळंही विणायचं काम तोच करतो. त्याचप्रमाणे ज्यांनी निर्माण करावं आपल्या स्वतःपासून, त्यांनीच ते आपल्या स्वतःमध्ये संपून टाकावं, असं परब्रह्म या सृष्टीची निर्मिती करतो. दुसरा त्यांनी दृष्टांत दिला, यथा पृथिव्याम औषधयाः संभवन्ति. ज्याप्रमाणे ह्या पृथ्वी तलावर धान्य उगवतं, तृण उगवतात, त्यावरती झाडं उगवतात, हे सगळं ह्या पृथ्वी तलावर निर्माण होतं. जास्त समजून घ्यायला सोपं म्हणजे 3-3 महिन्याची आपली धान्य असतात जी आपण खातो. ते जे धान्य आहे ते धान्य निर्माण होतं, ते धान्य चांगलं तयार होतं, पिकतं, आणि तेच धान्य पुन्हा त्या पृथ्वी तलावरती, म्हणजे जी जमीन आहे त्या जमिनीवरतीच त्याला शेतकरी आहे त्याची कापणी केली की तिथेच टाकून देतो, धान्य तेवढं काढून घेतो, आणि कापणी केलेलं जे खाली पडलेलं आहे त्याचं पुन्हा त्याच भूमीमध्ये खत होऊन मिसळून जातं. म्हणून ते म्हणतात औषधयाः. कुठे जातात? पृथिव्याम, पृथ्वीच्या ठिकाणीच संभवन्ति, जन्माला येतात, त्याच्यात मिसळून जातात. यथा सतः पुरुषात लोमकेशानी किंवा केशलोमानी.
ज्याप्रमाणे जिवंत मनुष्य आहे त्याच्या शरीरामध्ये किंवा शरीरावर केश आणि लोम यांचे जी उत्पत्ती आहे, वाढ आहे, त्यांचं जे दृश्य काम आहे ते शरीर जिवंत आहे तेव्हा असं घडतं. आणि जेव्हा तो राहत नाही, शरीर जेव्हा नष्ट होतं, नाश पावतं किंवा क्रियाशील राहत नाही, त्यावेळी ह्या गोष्टी थांबून जातात. तथा अक्षरात संभवतीह विश्वम. तथा अक्षरात, अक्षर हे अविनाशी अव्यय असं जे परब्रह्म आहे, त्याचप्रमाणे हे अविनाशी परब्रह्म हे काय करतं, या संबंध विश्वाची संभवतीह, इह ह्याला, ह्या जगताला, इह विश्वम या ठिकाणी ते निर्माण करतं. तेच निर्माण करतं. आता कोण निर्माण करणार आहे? ब्रह्म. ते ब्रह्म स्वतःपासूनच हे जग सगळं निर्माण करतो. ते सगळं जग विस्तारत जातं आणि तेच जग पुन्हा ब्रह्माच्याच ठिकाणी लीन होऊन जातं. तो त्याच्याच ठिकाणी लीन करून घेतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की हे महर्षी अंगिरस त्या शौनकाला म्हणतात की हे बघ, तुझ्या अंतःकरणामध्ये ह्याविषयी बिलकुल संशय ठेवू नकोस. त्याचं कारण असं आहे की जे जन्माला येतं ते संपतंच. ते संपल्यानंतर पुन्हा नव्याने जन्माला येतं, ते संपतं. हे सृष्टीचं चक्र आहे, त्याप्रमाणे घडत राहणार. म्हणून उत्पत्ती आणि प्रलय या कशाच्याच विषयी तुझ्या अंतःकरणामध्ये कुठलाही संशय ठेवू नकोस. किंवा ते निर्माण होताना कसं होतं, कुणाकडून होतं, किती काळ होतं, याचाही विचार करू. ते परब्रह्म आहे. ते परब्रह्म जे रूप घेतं त्या ब्रह्म्याचं रूप आपण पाहिलं. चतुर्मुखी ब्रह्मा जन्माला येतो, त्याच्यापासून तो सगळा विस्तार करत जातो आणि नुसतंच त्याचं नाव एकदा घेऊन आपल्याला सांगितलं आणि पुढे विस्तार करताना त्या परब्रह्माचं स्वरूप ते वर्णन करत आपल्याला विषय समजावून देत राहतात. आता त्यामुळे त्यांनी म्हटलं आहे की ही सगळी वर्णनं जी लिहिलेली आहे ती सृष्टी निर्माण होण्याकरता किंवा सृष्टी निर्माण होताना कशी निर्माण होते हे प्रत्येकाने आपलं तत्त्वज्ञान मांडताना थोड्याफार फरकाने वेगळं वेगळं मांडलेलं आहे. पण असं आहे ना शेवटी की विषय समजून जो घ्यायचा आहे ते काही इथे पृथ्वी जन्माला येते आहे, इथे परब्रह्म ही सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प करतो आहे, असं तर काही कुणाला पाहायला मिळत नाही किंवा दिसत नाही. जे आहे ते आपण ज्याला शाखाचंद्र न्याय म्हणतो या न्यायानेच विषय समजून घ्यावा लागतो. म्हणजे लहान मुलाला चंद्र दाखवायचा आहे तर कडेवरच्या मुलाला आपण सांगतो की बघ बाळा, तो मला तो चंद्र दाखवतो मी तुला, चंद्र दाखवते मी तुला, असं आई बाबा म्हणतात. तेव्हा तो कुठेही चंद्र, ताई म्हणते ते समोरचं झाड दिसतंय ना, त्या झाडाच्या इथे आहे ना, तो चंद्र आहे. म्हणजे शाखा चंद्र न्याय, त्या शाखेच्या जवळ असणारा, पण ते चंद्राला दाखवणार कसं? आणि त्यामुळे तो चंद्र दाखवणं जेव्हा अवघड आहे तेव्हा कशाच्या तरी आश्रयाने तो दाखवला जातो. म्हणजे शाखा कळते म्हणून शाखेच्या आश्रयाने चंद्राला दाखवलेलं आहे. आणि ते म्हणतात असंच आहे, परब्रह्माला जाणून घेताना सुद्धा आपल्याला याच प्रकाराने वेगवेगळ्या पद्धतीने जाणून घ्यावं लागतं. म्हणून परवा काल आपण नेहमी एकच वाक्य बोलतो की वाचारंभणम विकारो नामधेयम. शब्दाने बोलायला लागलं की मर्यादा येणार. त्याला मर्यादा येणार म्हटल्याबरोबर ती एक मर्यादा दूर करण्याकरता दुसरं काहीतरी स्वीकारावं लागतं, गृहीतकृत्य. आणि त्याच्या साहाय्याने एक मर्यादा दूर करायला जावं, दुसरी मर्यादा ती दूर करायला जावं, तर तिसरी मर्यादा. शंका उभीच राहते. त्याचं कारण आहे की त्याला कोणत्याच शब्दात बांधता येत नाही, तो अमर्याद आहे. आणि त्याला मर्यादेत आणलं. आपण काल बघितलंय अद्रेश्यम, अग्राह्यम, त्याला नाही पकडता येत, त्याला कोणत्याच पकडीत धरता येत नाही. त्यामुळे त्याचं वर्णन करणं हे नेहमीच अवघड आहे. तर इथे त्यांनी सांगितलं की म्हणून म्हणाले की हा परमात्मा जो आहे, हा परमात्मा समजून घेणं अवघड आहे. आणि ब्रह्माचं बोध करून घेताना सारं रूपाने बोध करून घ्यावा. आता आणखीन थोडंसं स्पष्टीकरण करायला ते पुढे जात आहेत. तपसा चीयते ब्रह्म ततो अन्नम अभिजायते, अन्नात प्राणो मनः
सत्यम लोकाः कर्मसु च अमृतम. ते म्हणतात की तपसा चीयते ब्रह्म. काय करतो? परब्रह्म जे आहे ते स्वतःच तप करतं, चीयते, त्याची वृद्धी होते, त्याचा विस्तार होतो. चीयते ब्रह्म. पुढे काय होतं? ततो अन्नम अभिजायते. त्याची वृद्धी होताना, तो पसरताना, तो बृहत होताना, बृहत म्हणून ब्रह्म हा शब्द आला. कुठे ब्रह्म आलं कसं? बृहत म्हणून ब्रह्म शब्द आला. तर त्यामुळे इथे विस्तार पावणे, ते वृद्धी होणे, त्यापासून अधिकाधिक निर्मिती होत राहणे, म्हणून त्या शब्दाला ब्रह्म असं म्हटलेलं आहे. तर आता ह्या ब्रह्माचा विस्तार सुरू झाला की परब्रह्माने पहिल्यांदा काय निर्माण केलं? प्रत्येक वेळी आपण जे म्हटलं ना आता की ह्या जगाच्या निर्मितीच्या मागे एकानंतर एक जी आपल्यापुढे उतरंड मांडली जाते, त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपल्याला आपल्या सोयीनी का मांडलं आहे? कारण आत्ता विषय कोणता मांडायचा आहे आपल्याला, त्या विषयाच्या दृष्टीने ते शब्द, ती पद्धती किंवा तो क्रम स्वीकारला जातो. आता इथे त्यांनी म्हटलं की निर्माण काय झालं? म्हणजे ब्रह्मवृद्ध झालं, म्हणजे त्याचा विस्तार झाला. त्याच्या विस्तारानंतर काय निर्माण झालं? अन्नम अभिजायते. त्याच्यातून अन्न उत्पन्न झालं. कशा करता? कारण त्यांना आता ही जी लोकसृष्टी आहे, ह्या सृष्टीमध्ये पराविद्या आणि अपराविद्या या दोन्ही विद्यांच्या संदर्भामध्ये विषय मांडायचा आहे. आणि महत्त्व कशाचं आहे की कर्मकांड, पराविद्या म्हणजे अध्यात्मज्ञान, या दोन्ही गोष्टी कशा समजून घेतल्या जातात, तो विषय आम्हाला कसा जाणता येतो, त्याच्याकरता विषय पुढे न्यायचा आहे. आणि तो मुळापासून पुढे न्यायचा आहे. कारण शौनकांनी मुळातूनच विचारले की जे एक जाणल्याने सर्व काही जाणल्यासारखं होतं. तर ते एक जाणायचं म्हणजे काय जाणायचं, ते कसं जाणायचं, आणि जे जाणलं जाईल त्याचं स्वरूप काय असेल. आता हे त्याचे प्रश्न सांगताना ते म्हणतात की बाळा, तुला जो प्रश्न हवा आहे ना, याच्याकरता विद्या मात्र दोन प्रकारच्या आहेत, एक परा आणि ही अपरा आहे. आता ही अपरा विद्या सांगतायत. ह्या अपरा विद्येमध्ये आता वास्तविक निर्मिती आहे, सृष्टी निर्मिती सांगताहेत. पण सृष्टी निर्मिती सांगत असताना आता इथे प्राधान्य कशाला आहे? त्या मनुष्याच्या असण्याला, त्याच्या जीविताला, त्याच्या जाणण्याला, त्याला जाणून घ्यायचं आहे. मग म्हणाले हा मनुष्य जगेल कसा, जन्माला येईल कसा, त्याचं स्वरूप काय असेल? म्हणून अन्नम अभिजायते. म्हणून पहिल्यांदा काय जन्माला येतं? अन्न. आणि अन्न म्हणजे वनस्पती म्हणा. इथे संस्कृतामध्ये निर्माण होणारं जे पक्व झालेलं अन्न आहे, म्हणजे भात तयार झाला, पेरला भात आणि भात तयार झाला, ज्वारी पेरली आणि ज्वारी उगवून आली, असं जे अन्न तयार होतं ते जे अन्न आहे अभिजायते. अन्नात प्राणो. अन्नातून प्राण. आपण उपवास करतो तेव्हा प्राणांचं बल कमी होतं. अन्न जे आहे ते आपण म्हणतो शेवटी खरंच आहे बाबा, अन्नमय प्राण आहे. खरंच अन्नमय प्राण आहे, कारण अन्नातूनच प्राणाला पुष्टी मिळते. अन्नच जर पोटामध्ये गेलं नाही तर कसं शरीर चालायचं? म्हणून त्यांनी सांगितलं अन्नानंतर ताबडतोब भगवंतानी काय निर्माण केलं? तर प्राण निर्माण केला. प्राणातून मन हा सत्यम, मन निर्माण केलं. म्हणाले ते जे मन आहे ते मन आता अनेक गोष्टी करतं, संकल्प करतं, विकल्प करतं, त्याच्या ठिकाणी संशय निर्माण होतात. आणि म्हणाले हेच मन निर्णय घेणार आहे, कारण मन हा एकच शब्द वापरला आहे. आणि मनामध्ये म्हणजे अंतःकरण चतुष्टय आहे त्याच्यामध्ये, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आता निश्चयात्मिका बुद्धी आहे, निर्णय घेणारी बुद्धी आहे त्यातली. संकल्प विकल्प संशय निर्माण करणारं मन आहे. प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. अहंकाराचं कार्य कर्तृत्व भोक्तृत्व आहे वगैरे वगैरे. पण त्यांनी शब्द एक वापरून, मन हा शब्द वापरून अंतःकरण चतुष्टय सांगितलं. ते म्हणाले त्याच्यातून मन निर्माण झालं. आता मन निर्माण झालं, त्या मनाची सुद्धा दोन्ही रूपं घ्यावी. एक विश्वमन आणि एक व्यक्तीचं मन, म्हणजे समष्टी मन आणि व्यष्टी मन. व्यक्तीच्या ठिकाणी मन आहे, तसंच त्या संपूर्ण समष्टीच्या ठिकाणी सुद्धा निर्णायक शक्ती आहे. त्याही ठिकाणी संकल्प विकल्प आहेत. तसे जर नसते तर झाडाला येणारी फुलं एका ठिकाणी 2, एका ठिकाणी गुच्छात 3, नाहीतर एखाद्या ठिकाणचा रंग वेगळा आलाच नसता, की त्याही ठिकाणी हे सगळ्याचं होणारी जी सगळी परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत
त्या सगळ्या त्यांच्या पेशींमधून, त्यामध्ये सुद्धा पुष्कळ अंतर आहे. आणि ते अंतर, त्याची थोडी स्वतंत्रता आहे. निर्मिती होताना नियमाचे अपवाद आहेत. त्यामुळे आपल्याला एकाच झाडाची फुलं अगदी छापाच्या गणपतीसारखी दिसत नाहीत. प्रत्येक फुलाचं काही वैशिष्ट्य, उमलणं वेगळं असतं, दिसणं वेगळं असतं, त्याच्या आतली परागकणांची रचना वेगळी असते, खूप भिन्न भिन्न बघायला मिळते. त्यामुळे हे जे सृष्टिमन आहे, त्या सृष्टिमनाला सुद्धा त्याचा संकल्प विकल्प करण्याची पूर्णपणाने मुभा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. की कसं झाडांच्या मध्ये फांद्या फुटत जातात, त्यासुद्धा आपण बघत गेलो की आपल्याला गंमत वाटते की किती, म्हणजे कडुलिंबाचा झाड म्हणजे एवढा मोठा वृक्ष आहे, पण त्या वृक्षाच्या सगळ्या फांद्या इतक्या नाजूक आहेत. म्हणजे आवडणाऱ्या वृक्षांमध्ये मला स्वतःला कडुलिंब सर्वात जास्त आवडतं. कारण त्याचा जो इन्फ्लोरसन्स आहे, ज्या पद्धतीने ते वृक्ष विस्तार पावतो, इतका सुंदर विस्तार आहे त्याचा, फार सुंदर. जसं आपल्याकडे फार छान दिसणारा पळस आहे, त्या पळसाच्या फुलांचा रंग आणि पळसाचं वाढणं जे आहे, तो पळस रानामध्ये फुललेला पाहिला की सौंदर्य विलक्षण आहे. मग कडुलिंबासारखा पळस का नाही वाढत? पळसासारखा औदुंबर का नाही वाढत? औदुंबरासारखा पिंपळ का नाही वाढत? नाही. कारण त्याला त्याचं मन आहे, त्याला त्याची निर्मितीची प्रक्रिया आहे, त्याचा जो प्राण आहे, त्या प्राणापासून निर्माण झालेलं जे मन आहे, त्या मनाने त्याला ज्या बीजातून उत्पन्न केलं आहे, त्या बीजाला तसं वाढण्याचं स्वातंत्र्य आहे आणि तो तसाच वाढतो. नियम आहेत त्याला, त्या नियमातच तो वृक्ष वाढतो. पण तरीसुद्धा प्रत्येक वृक्षाचं ब्रांचिंगसुद्धा वेगळं आहे. त्याला ज्या शाखा फुटतात, त्या सगळ्या शाखोपशाखा, एखाद्याच्या ठिकाणी खाली तळापाशीच 2 शाखा होतात आणि एखाद्या वृक्षासारखा, पुरुषासारखा तो वाढलेला वृक्ष दिसतो, सुंदर. असो, पण सांगण्याचा हेतू असा की ह्या ब्रह्मांडामध्ये व्यष्टी आणि समष्टी या दोघांचाही विचार मनाच्या पातळीवरून करावा, या दोघांचाही विचार प्राणाच्या पातळीवरून करावा. आपल्याला खूप लांबलचक होईल म्हणून बोलत नाही, पण महाभारतामध्ये एक फार सुंदर कथा आहे वृक्षाची, फार सुंदर कथा आहे. म्हणजे भीष्माचार्य जेव्हा उपदेश करत असतात, तो उपदेश करत असताना त्यांनी ती कथा सांगितली. सांगण्याचा हेतू असा की त्यालाही प्राण आहे, त्यालाही मन आहे आणि त्या मनाने तो जो व्यवहार करत असतो, तो व्यवहार मोठा कठीण आहे. कठीण अशाकरता, म्हणजे मी कठीण का म्हटलं याच्याकरता 1 मिनिटात आपल्याला स्पष्टीकरण देते की ज्या खऱ्या घडून गेलेल्या कथा असतात, त्या कथा जेव्हा आपल्याला ऐकायला, वाचायला, पाहायला मिळतात, त्यातली एक कथा मी पाहिली आहे. आपल्या अनेक सिरियल्समधून जसे वेगवेगळे विषय येतात, तशी ती एक मालिका होती. त्या मालिकेमध्ये त्यांनी सांगितलं, एक फार सुंदर महादेवाचं मंदिर होतं. त्या मंदिराचे पुजारी होते, अत्यंत श्रद्धेने मंदिराची देखभाल करत, पूजा आणि व्यवस्था सांभाळत. त्यांना मुलगी असते, त्या मुलीचा म्हणजे एकटीच मुलगी आहे. त्यांच्या घरामध्ये एक मुलगा शिकण्याकरता म्हणून येतो, वेदविद्या ग्रहण करण्याकरता, आणि ते फार विद्वान असतात. ते त्या मुलाला शिकवत असतात आणि तो मुलगा त्यांच्या हाताखाली तयार होतो. मंदिराची संपत्ती अफाट आहे, मोठ्या तिजोऱ्यानं तिजोऱ्या भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि तो मुलगा म्हणतो की आपल्या कन्येबरोबर मला विवाह करायचा आहे. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की बाळ, तू माझा विद्यार्थी आहेस, माझा शिष्य म्हणजे माझा पुत्रच आहेस, आणि जेव्हा तू माझा पुत्र आहेस तेव्हा माझ्या कन्येशी कसा विवाह करशील? असा विवाह नाही होऊ शकत. तर ते त्या कन्येलाही पसंत पडत नाही आणि ते त्या पुत्रालाही पसंत पडत नाही. म्हणजे त्यांनी त्याला पुत्र म्हटला म्हणून शिष्याला. तर तो ठरवतो की यांचा तर बदला घ्यायचाच आणि इथून आपण निघून जायचं. तर तिथून निघून जाताना काय करायचं, तर मंदिरामध्ये असलेली जी संपत्ती आहे, ती संपत्ती घेऊन जायची. तर ती संपत्ती जेव्हा घेऊन जायची, ती कशी न्यायची? एक महाशिवरात्रीच्या दिवशी तो खजिना उघडतात आणि भगवंताला खूप दागिने अर्पण करतात. त्या दिवशी थोडी ढिलाई असते, कारण लोकांची गर्दी खूप असते, तर तितकं त्या तिजोरीवरती त्यांचं लक्ष राहणार नाही. त्या दिवशी तो तिथे आपला हात साफ करून घेतो आणि भरपूर सगळं ते दागिने उचलतो. पण योगायोग असा येतो की ते घेऊन पळून जाण्याच्या आत ते पुजारी आतमध्ये येतात
आता त्यांना दिसलं यांनी एवढे दागिने उचललेत. तो मुलगा काही फार विचार करत नाही. जे काही तिथे लाकूड वगैरे होतं त्यांनी त्यांचा खून करतो मारून. त्यांना मारतो आणि एका झाडाच्या खाली नेऊन तो त्यांना पुरतो. आणि लोकांना कळतच नाही कुठे गेले काय झालं. आणि हाच असं उठवतो की ते जे पुजारी होते त्यांनी आज ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी एवढे सगळे दागिने बाहेर काढले, तर त्यातनंच दागिने चोरलेत आणि ते निघून गेले. कुठेतरी परागंदा झाले. त्यांची पत्नी तिथेच राहत असते, मुलगी तिथेच असते, हा मुलगा म्हणजे हा शिष्यही तिथेच असतो. ते दोघे विवाह करतात. हा पुढे निघून जातो. हा पुढे निघून गेल्यानंतर त्यांच्या इथे एक कुणी ऑफिसर बदलून येतात त्या गावाला आणि त्यांच्या घरातला त्यांचा लहानसा मुलगा तो सारखा आपल्या आईवडिलांना सांगतो की बाबा इथे काहीतरी एक देऊळ आहे आणि ते ह्याचं देऊळ आहे महादेवाचं. त्या देवळात मला दर्शनाला घेऊन जातो. तो कुठलं देऊळ काय देऊळ. शेवटी तो मुलगा त्यांना मार्ग दाखवतो की चला मी तुम्हाला घेऊन जातो देवळात. आणि ती मंडळी त्या देवळात येतात. त्या देवळात आल्यानंतर तो सांगायला लागतो की हे दागिने कुठे गेले, हे कुठे गेलं, घर कुठे आहे, काय कसं आहे काय नाही. तर ते म्हणतात हा काय बोलतोय, याला काय. नाही म्हणला मी इथलाच आहे, मी कोणी वेगळा नाही आहे म्हणाला. तर म्हणाले आतमध्ये चला बाई आहेत का घरात बघूया. म्हणून तिथे त्या आत जातात. तर ती म्हणते कठीणच आहे. आत गेल्यानंतर त्या त्यांच्या पत्नी असतात. ते त्यांना विचारतात तुम्ही कशा आहात काय नाही, तुम्हाला काय हवं आहे वगैरे वगैरे. सगळी चौकशी त्यांना रीतसर जी करायची ती चौकशी. हा मुलगा आईवडील थक्क होतात. ते घरी येतात. घरी आल्यानंतर आता हा जो मुलगा म्हणजे हा जो जावई आहे त्या बाईचा किंवा हा शिष्य आहे, तो शिष्य आणि ती जी मुलगी आहे त्यांना जरा थोडं आश्चर्य वाटतं. आणि तिला माहीत नसतं मुलीला यांनी त्यांना मारलं आहे. पण तो म्हणतो आता हे जर काही रहस्य बाहेर पडलं तर कठीण आहे. आणि म्हणून तो आता ह्या मुलाचं काय करायचं म्हणून तो आपल्या पत्नीबरोबर यांच्या घरी भेटायला येतो, त्या ऑफिसरच्या घरी. आणि त्यांच्याशी बोलतो, गप्पा मारतो. म्हणाले मुलगा कुठे आहे. ते म्हणाले आत खोलीत आहे. तो आत येतो खोलीमध्ये आणि खोलीत आल्यानंतर त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. पण प्रयत्न यशस्वी होतो. तो मुलगा आरडाओरडा करत खोलीच्या बाहेर येतो. आईवडिलांना म्हणतो आम्हाला मारण्याकरता आत आलेला आहे. आणि कंप्लेंट होते. केस कोर्टात उभी राहते. आणि ती कोर्टात उभी राहीपर्यंत तो मुलगा काही बोलत नाही. आणि जेव्हा कोर्टामध्ये सगळ्या जे तपासणी उलट तपासणी त्या सगळं सुरू होतं, साक्षी पुरावे, तर त्यावेळी जेव्हा तो उभा राहतो तेव्हा काही झालं नाही, काही घडलेलं नाही, कुठल्याही प्रकारे यांनी त्रास दिला नाही, जीवे मार वगैरे वगैरे, त्या सगळ्यातनं कसं सुटावं याकरता जेव्हा सगळी बाजू मांडली जाते त्यावेळी तो जेव्हा त्याला उभं करतात तेव्हा तो म्हणतो की आता मला सांगण्याची वेळ आलेली आहे. माझी काही साक्ष घेण्याच्या आधी तुम्ही इथून चला आणि त्या झाडाच्या खाली खणा. त्या झाडाखाली माझं प्रेत पुरलेलं आहे. मी या मंदिराचा पूर्वीचा पुजारी आहे आणि माझा खून या मुलाने केलेला आहे. तो माझा शिष्यच आहे आणि त्यांनी मला तिथे पुरलं. पण मी जो माझ्यावरती जो आळ घेतला गेला चोरीचा तो मला काही सहन झाला नाही. आणि त्यामुळे मी पुन्हा जन्माला आलो आणि त्याकरताच जन्माला आलो आहे की मला सिद्ध करायचं आहे की मी भगवंताचे दागिने चोरलेले नाहीत. आणि मी जो जन्माला आलो आहे ते हे सत्य उलगडलं जावं याकरताच आलो आहे. या घरात आलो, अनायसे त्यांची बदली इथे झालीच असती, कारण माझा संकल्प पुरा करण्याकरता मला तसेच आईवडील मिळाले. आणि तो तिथे सांगतो की चला ते बघितलं जातं, पुरावा मिळतो आणि मग सगळं झालं. खून कसा झाला आता तू सांग म्हणतात तिथले न्यायाधीश. तो सांगतो की असं असं होतं, ती रात्र होती, मी असे दागिने काढून दिले होते, हा मुलगा ते दागिने उचलून चोरून नेत होता. आता ते दागिने आजही त्या तिजोरीत नाही आहेत, या मुलाकडे आहेत. यांनी त्यातले काही खर्च केलेत, जे शिल्लक आहेत ते इथे आहेत वगैरे वगैरे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर आता ते सिद्धच झालं. आता तो मुलगा त्या कोर्टातच म्हणतो त्यांना की त्या लहान मुलाच्या जवळ येतो, म्हणतो की गुरुजी मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली. ते म्हणाले तुला माफी नाहीच आहे, तुला मी माफ करूच शकत नाही.
मग ती मुलगी येते, बाबा मला माफ करा आणि आम्हाला सोडवा. ते म्हणतात तुला एकटीला फक्त तू मूर्खपणा केला आहेस, त्या मूर्खपणाला मी फक्त माफी करतो आता, की ठीक आहे आता मूर्खपणा करून बसलीच आहेस, त्या मूर्खपणावर आता काय बदल होणार आहे. ठीक आहे म्हणाले, मी तेवढ्यापुरतं तुला माफ करतो, अन्यथा तुम्हाला माफी नाही. आणि असं सांगून तो मुलगा बाबांना म्हणतो, बाबा आता माझं कामच झालं आहे, आता माझा देह मी सोडून देणार. आणि त्यांनी आपला देह सोडून दिला आहे. हे सगळं आपण बोलण्याचं कारण काय आहे, की या सर्व ज्या गोष्टी आहेत, या ज्या घटना आहेत, या सगळ्या घटना ह्या मन ज्याला आपण म्हणतो संकल्प विकल्प आणि अंतःकरण, या अंतःकरणाच्या पातळीवर घडत जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टीचा विचार जर आपण केला आणि ह्या सृष्टीच्या निर्मितीमध्ये आता इथे पुढे येईल शेवटी की आपलं जे कर्म आहे ते कर्मच नेहमी पुन्हा जन्माला येण्याला कारणीभूत ठरतं. तर ते कर्म कसं घडतं, कुणामुळे घडतं, मनामुळे घडतं. मनाचे संकल्प विकल्प, बुद्धीचे निश्चय, या सर्व गोष्टी मनुष्याच्या ठिकाणी त्याचं जीवन घडवत राहतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की ह्या मनापासूनच, म्हणजे आता ह्या विश्वमनापासून आपण आत्ता जो विचार केला की ब्रह्मांडामध्ये सुद्धा समष्टीचं मन आहे, व्यष्टीचं मन आहे, तसंच इथे ते म्हणतात की मनापासून पुढे सत्याची उत्पत्ती होते. मन जे आहे आता हे अर्थातच समष्टीचं मन आहे, की ते व्यापक मन आहे. ती जी जाणीव आहे ती व्यापक जाणीव आहे, ती वैश्विक जाणीव आहे, ज्याला कॉस्मिक इंटेलिजन्स म्हणतो, की तो वैश्विक पातळीवर असणारा तो जाणीवेचा भाग आहे. आता त्यापासून काय निर्माण होतं म्हणाले, पंचमहाभूत निर्माण होतं. आणि त्याला ह्या उपनिषदामध्ये सत्य असा शब्द वापरला. त्यांनी त्या पंचमहाभूतांनाच सत्य शब्द वापरला आहे. कारण का, तर त्यांचं म्हणणं असं की ही जी पंचमहाभूतं आहेत त्यांची सत्ता, त्यांचं स्वरूप आपल्याला प्रमाणांनी सिद्ध करता येतं. म्हणजे परमेश्वर काही अशा कुठल्या प्रमाणांनी सिद्ध करता येत नाही. सृष्टी निर्मिती कशी झाली ती काही कोणत्या प्रमाणांनी सिद्ध करता येत नाही. पण पंचमहाभूतं मात्र सिद्ध करता येतात. ती कशी जन्माला आली, आकाशामध्ये काय काय अंतर्भूत आहे, म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे उरलेले पंचमहाभूतांचे घटक आहेत ते किती प्रमाणात आहेत. नंतर आकाशापासून पुढे आलो, वायूमध्ये आलो, तो वायूत कसं आहे तसं पृथ्वी तत्वापर्यंत त्याची लक्षणं, त्याचे गुणधर्म या पातळीवरती आपल्याला सिद्ध करता येतं. म्हणून एक त्याला सत्य मानलं आहे. आता त्याचं जे अस्तित्व आहे त्याच्याच आश्रयाने हे सगळं जग जन्माला आलं. कारण ही जर पाच महाभूतं या सगळ्यातनं वजा केली तर सगळे शून्यच आहे, कारण सगळं निर्माणच त्याच्यामधून झालं. म्हणून व्यावहारिक जगताची सिद्धता किंवा सत्यता कशात आहे, पंचमहाभूतात. असं म्हणून या उपनिषदांनी पंचमहाभूतांनाच सत्य असं म्हटलं आहे. आणि ते पुढे म्हणतात की ह्या पाच महाभूतांना म्हणूनच या पृथ्वी तलावरती सगुण रूपामध्ये उपासना करण्याकरता पंचदेवता असं म्हटलं आहे. ह्या पाचही देवता झाल्या आहेत. या देवता आणि त्याचं जास्त सुसूत्रीकरण किंवा म्हणजे पाच पंथ निर्माण करून आणि ह्या पंचदेवतांचं अधिष्ठान हे उत्तम प्रकाराने सुसूत्रीकरण करण्याचं काम आद्यशंकराचार्यांनी भगवत्पूज्यपादांनी केलेलं आहे. त्यांनी या पाचही म्हणजे ही जी उपासना आहे पाच देवतांची, जे हे पाच उपासना पंथ वैष्णव आहे, शैव आहे, गाणपत्य आहे, म्हणजे शाक्त आहे आणि याचबरोबर सौर आहे म्हणजे सूर्याची उपासना आहे. तर या ठिकाणी त्यांनी पाचही देवता सगुण रूपामध्ये कल्पून, म्हणजे देवता म्हणजे कोण, ही पाच महाभूत, आणि त्यांना देवता कल्पून त्यांचं सामर्थ्य या पाच प्रकारच्या संप्रदायांमधून कशी उपासना करावी, त्या रूपाने ते कसं आत्मसात करून घ्यावं. काय आत्मसात करावं, त्यांचं ज्ञान आत्मसात करावं, उपासनेच्या माध्यमातून सामर्थ्य प्राप्त करून घ्यावं, उपासनेच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग म्हणजे आध्यात्मिक प्रगतीचा मार्गही प्राप्त करून घ्यावा, अभ्युदयाचा मार्गही प्राप्त करून घ्यावा. आणि त्यामुळे पुढे सगळं जे काही लौकिक किंवा पारलौकिक जे मिळवायचं आहे
त्याचं जर अधिष्ठान काही असेल लौकिकामध्ये किंवा दृश्य जगतामध्ये तर ते हेच आहे, ही 5 महाभूतच आहेत. म्हणून हे उपनिषद म्हणतं की त्याला आम्ही सत्य ह्या शब्दाने संबोधतो. म्हणाले ज्या दृष्टीने व्यावहारिक पातळीवरती सत्य हे कारण आम्ही धरलं, आता त्या सत्यातून किंवा त्या 5 महाभूतातून काय निर्माण झालं? सत्यम लोकाहा, सगळा लोक म्हणजे संपूर्ण सृष्टी ही निर्माण झाली. आता जो समस्त लोक म्हणजे जी माणसं, त्या माणसांनी केलेलं कर्म, त्यांचं जे कर्म आहे ते कर्म जे आहे ते फळाला येतं. त्या कर्माचे लाभ किंवा त्या कर्माची फळं भोगावी लागतात. त्या कर्माप्रमाणे ते पुढे मनुष्य जन्म घेत जातो वगैरे वगैरे. म्हणजे कर्मविपाकाचा सिद्धांत जो आहे तो या कर्माशी जोडलेला आहे. आता कर्माचं सगळ्यात मुख्य त्याचं बलस्थान कोणतं किंवा लक्षण कोणतं? तर कर्माचं लक्षण असं आहे की कर्म फल दिल्याशिवाय आपली सुटकाच नाही. आपण जे कर्म करू त्या कर्माचं फल आपल्याला भोगावंच लागतं आणि ते कर्माचं फल दिल्याशिवाय ते सुटत नाही. आता असं आहे, कर्माची पुष्कळ त्या फलाच्या बाबतीत जर पोस्टपोनमेंट करत राहिलो, ढकलत राहिलो, या जन्मात नाही, पुढच्या नाही, पुढच्या नाही, पण केव्हा तरी कर्म फल देणारच आहे. मग उपासना कशा करताय? उपासना त्या करताय की जे काही वाईट आहे, जे काही अनिष्ट आहे, त्याच्यामुळे जे अरिष्ट आमच्या जीवनात उभं राहणार आहे ते तसं उभं राहू नये याकरता अधिक चांगलं कर्म करावं, अधिक सामर्थ्याने किंवा सामर्थ्यशील अशी उपासना करत राहावी की त्यामुळे या जन्मामध्ये केलेल्या ह्या क्रियमाणामुळे त्या जे प्रारब्धाचं फल भोगायचं आहे ते भोगण्याकरता ते जे प्रारब्ध आहे ते पुढे ढकललं जातं. कारण जे वर्तमान आहे ते आपण अधिक प्रभावी करतोय. म्हणजे बलिपुरुषकारोही दैवमपि अतिवर्तते, बलवान पुरुष प्रयत्न आहे की जो दैवाला सुद्धा ओलांडून निघून जातो. आणि म्हणून या जन्मामध्ये केलेलं प्रत्येक कर्म अत्यंत उत्कटतेने करावं. आता पुढे सांगितलंच आहे ते, ज्ञान आणि भावना या 2 गोष्टींच्या शिवाय मनुष्याच्या कर्माला किंवा मनुष्याच्या जीवनाला एक उदात्तता किंवा जीवनामध्ये प्रगती, उदात्तता ही फार मोठ्यांची गोष्ट आहे, पण सामान्याला त्याचं जे जीवन आता प्राप्त आहे त्याच जीवनाच्या सहित नाही, थोडं जीवन बदलेल, थोडं मनुष्य प्रगत होईल, थोडं जीवन अधिक चांगलं होईल, अधिक चांगली फलं त्याच्या चांगल्या कर्मांनी त्याला मिळायलाच लागतात. कारण या संदर्भामध्ये आणखीन पण लक्षात ठेवण्यासारखं आहे की नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति. हा सिद्धांत आपण कधीही विसरू नये. कल्याणकारी केलेलं कर्म कधीच दुर्गतीला जात नाही. नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छति. कोणतंच कश्चित कोणतंही नाही. कल्याणप्रद केलेल्या प्रत्येक कामाचं फल हे चांगलं मिळणारच आहे. आणि म्हणून प्रतिक्षणी कल्याणकारी कर्म करत राहिलो, कर्तृत्व जर चांगल्याच दिशेने पुढे निघून चाललं तर प्रारब्धाला बलिपुरुषकारोही, पुरुष प्रयत्न जो आहे तो अधिक बलवान असेल तर दैवमपि अतिवर्तते, दैवाला सुद्धा ओलांडून तो पुढे निघून जातो. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलंय की ह्याला अमृत आम्ही का म्हटलं? कारण कर्म फल दिल्याशिवाय राहत नाही आणि कर्माचं विपरीत फल मला मिळवायचं नसेल तर कर्मानीच मला त्याला छेदायचं आहे. दुसरा कोण छेद करणार आहे त्याचा? माझ्या उत्तम कर्माने माझ्याच नीच कर्माचा मला छेद करायचा आहे. आणि त्यांनी सांगितलं हे जर भोग दिल्या वाचून जात नाही, असं जर मोठं चिवट कर्म आहे म्हणून ते नष्ट होत नाही, म्हणून त्याला म्हणाले अमृत असं म्हटलेलं आहे. म्हणून कर्माला अमृत म्हटलंय. या उपनिषदातल्या सगळ्या संकल्पना थोड्या वेगळ्या आहेत ना, म्हणून त्यांनी त्या अधिक आपल्याला स्पष्ट करून सांगितलेल्या आहे. आता ते पुढे म्हणतात यः सर्वज्ञः सर्वविद्यस्य ज्ञानमयं तपः तस्मादेतद् ब्रह्म नाम रूपम अन्नम च जायते. आता जो सर्वज्ञ आहे, भगवंत सर्वज्ञ आहे हे पण आपल्याला समजायला फार कठीण आहे. सर्वज्ञ म्हणजे तो कसं जाणतो हेच आपल्याला कळतं. ह्या जगामध्ये काय जर समजा काय जे असतील 700 अब्ज असतील, 900 अब्ज असतील, काय जी लोकसंख्या असेल त्या सगळ्यांचं सगळं एका वेळी त्याला कसं कळतं?
तो सर्वज्ञ आहे. ही भूमिका, हे लक्षण भगवंताचं. म्हणून आपण काल म्हटलं ना की सगळी अन्वयाने येणारी जी लक्षणं आहेत ती आपल्याला समजून घेणं अवघड जातं. व्यतिरेकाने येणारी लक्षणं आपण समजू शकतो. आणि म्हणून काल व्यतिरेकाची लक्षणं सुद्धा अदृश्यम, अग्राह्यम अशी घेतली ना, की जो आमच्या पकडीत येत नाही, जो आम्हाला मिळवता येत नाही. म्हणजे हे शब्द समजतात, पण तो सर्वज्ञ आहे आम्हाला समजू शकत. तो सर्वव्यापी आहे आम्हाला समजू शकतो. सगळ्या ठिकाणी व्यापून राहिला म्हणजे आत्ता ह्या ठिकाणी सुद्धा तो उभा राहू शकतो, तिकडे अमेरिकेत सुद्धा त्याच वेळी उभा राहू शकतो, तिकडे कुठे बांगलादेशमध्ये त्याच वेळी उभा राहू शकतो, जपानमध्ये कुठे त्याच वेळी उभा राहू शकतो. म्हणजे जे एका क्षणी एका वेळी अनेक ठिकाणी अनेक भक्त तितक्याच उत्कटतेने त्या क्षणाला जर त्याला बोलवत असले तर त्या सगळ्यांच्या ठिकाणी तो असतो. मग तो कसा असतो सगळीकडे? कारण आम्हाला म्हणजे तिथे पोचायचं म्हणजे धावपळच करावी लागते. त्याला धावपळ कशालाच करावी लागत नाही. तो जिथे आहे तिथे आहेच, जो बोलावतो त्याच्याजवळ आहेच. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की सर्वज्ञ हा सर्व विद्यस्य, तो सगळ्यांना जाणणार आहे. हे सगळं समजणं अवघड आहे, कारण माझ्या मनात आत्ता काय चाललं आहे हे पण तो जाणतोय, तुमच्या मनात काय चाललंय हे पण, सगळ्या जगाच्या प्रत्येकाच्या मनात काय चाललंय जाणतं. म्हणजे नुसतं आमच्या जी मानवी सृष्टी आहे तीच आहे असं नाही. अहो, ते वृक्षांच्या मनात काय चाललंय तेही तो जाणतो. ते जे वृक्ष आहेत तेही त्याचं मनोगत जाणू शकतो तो. मुंगियाचे मनोगत जाणी, त्या मुंगीचं सुद्धा मनोगत जाणण्याचं सामान सगळं काही तो जाणतो. आणि त्यामुळे ते म्हणतात ज्ञानमयम तपहा, हेच त्याचं ज्ञानमय तप आहे. तो तप करतो म्हणजे काय? आपण ही सृष्टी तो जन्माला घालतो तेव्हा आपण म्हटलेलं आहे की त्यांनी तप केले. आणि इथेही आपण शब्द तप वापरला. तपसाची येते ब्रह्म, तप करतो म्हणून ते ब्रह्म विस्तारतं. त्याचं तप काय आहे? त्याचं तप हेच आहे, एकोहम बहुश्याम प्रजा ये, मी एकटा आहे, बहुत नामरूपामध्ये प्रकट व्हावं असं परब्रह्माच्या मनामध्ये जो संकल्प आहे, संकल्प हेच तप आहे. तो जो संकल्प त्याच्या मनामध्ये येतो त्याबरोबर हा केलेला एकाकी न रमनते, मी एकटा आहे, माझ्या एकटेपणामध्ये मला मजा वाटत नाही, कुणीतरी मला जाणणारा मला निर्माण करायचं आहे, एवढा संकल्प आला त्याच्या मनात की घातली त्यांनी सृष्टीची, म्हणजे आमच्या सृष्टीची संकल्पना प्रत्यक्षामध्ये येण्याकरता. चला या संकल्पनेचा आता उदय करू. असं कितीतरी अशा अनंत कोटी ब्रह्मांडाचा तो नायक आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की तस्मात एतद ब्रह्मनाम रूपमन्नमच जायते. म्हणाले हे परब्रह्माचं जे रूप आहे ना, त्या ब्रह्मापासून हे प्रत्यक्ष दिसणारं या सृष्टीचं विराट रूपही आम्ही एकच सृष्टी पाहतोय, आम्हाला कुठे माहिती आहे. परंतु भगवद्गीताकारांनी आमच्यावर उपकार करून ठेवले. त्या अर्जुनाला भगवंतांनी जे विश्वरूप दर्शन घडवलं आहे त्या संबंध विश्वाचा पसाराच आम्ही समजू शकत. अशी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, त्या ब्रह्मांडांमध्ये अनंत कोटी व्यापार चालू आहेत. त्या अनंत कोटी व्यापारांना जेव्हा अर्जुन म्हणतो भगवंता हे बस कर आता, हे मला सहन होत नाही, मला हे बघवत नाही, तत्ते कल्याण रूपम यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी, जे तुझं कल्याणकारी रूप आहे ते दाखव बाबा, हे रूप नको आम्हाला. त्याचं कारण असं आहे, त्याचं जे विराट रूप आहे इथे त्यांनी सांगितलं की तेही शौनका अंगिरस ऋषी म्हणतात समजून घे की तो विराट रूपामध्ये कसा आहे, तो कसा सर्वदूर पसरला आहे. असो त्या विराट रूपामध्ये त्यांनी सांगितलं की मग अशा त्या विराट सृष्टींना जन्माला घालणारा परमात्मा प्राण अन्न सगळं काही आपोआप निर्माण करतो. आणि म्हणून आपण मगाशी पाहिलं ना की कोळ्यासारखं स्वतः जाणं मिळणं, धान्य हे बी पेरल्यानंतर पुष्कळ निर्माण होणं आणि निर्माण झालेलं धान्य सृष्टीला अर्पण केल्यानंतर ते धान्य पुन्हा त्याच्याकरता असणारा जो भाग आहे तो सगळा, म्हणजे ते पानं आहेत, दांड्या आहेत, मुळं आहेत, सगळं आहे की ज्याच्यामध्ये शाखोपशाखा भरलेल्या आहेत, असं सगळं त्या झाडाचं, वृक्षाचं, रोपांचं जे रूप आहे, स्वरूप आहे ते सगळंच्या सगळं पुन्हा जमिनीत मिळून जातं.
आता त्यांनी सांगितलं हे जे अक्षर इथे शब्द जो वापरला आहे तो त्यांनी अक्षर आणि नित्य असं परब्रह्माचे 2 गुणधर्म घेतलेले आहेत. आता त्याला अक्षर आणि नित्य म्हटलेलं आहे. ही 2 नावं जी आहेत हे लक्षात घे की अक्षर आणि नित्य याच्यात सर्व काही जाणलं जातं. अक्षर म्हणजे तो अविनाशी आहे, नित्य म्हणजे तो सातत्याने आहे, म्हणजे तो कालाच्या पण अतीत आहे. आणि कालाच्या अतीत असताना या ठिकाणी नाश न पावणारा आहे या अर्थाने अक्षर शब्द वापरला. आणि म्हणजे विरुक्तीने आपल्याला सांगितलं त्याचे गुणधर्म पुन्हा पुन्हा 2 वेगवेगळ्या शब्दांनी सांगितलं. दृढबंधनात विरुक्ती कशा करतात, बंधनं दृढ करणारी आहे. म्हणून परब्रह्म हा जो निर्विशेष आहे त्याचे हे जे अंश आहेत ते ज्ञानाचे अंश आहे. तो जे तप करतो ते ज्ञानाचं तप करतो. आता आपण पाहिलं ना, तपसाची येते ब्रह्म, त्या तपाने ते ब्रह्म विस्तारलं जातं. मग ते ब्रह्म विस्तारताना ते तप म्हणजे काय हे इथे सांगितलं. तपाचं स्वरूप, परब्रह्माचं स्वरूप लक्षात घेतलं, तो निर्विशेष आहे. तप म्हणजे त्याचा संकल्प आहे आणि त्या संकल्पाच्या साह्याने जे ज्ञान तो निर्माण करतो, जी जाणीव तो निर्माण करतो, ज्याला कॉस्मिक इंटेलिजन्स म्हटलं जातं, ज्याला वैश्विक जाणीव म्हटलं जातं, ती वैश्विक जाणीव, ते वैश्विक ज्ञान जे आहे ते काय होतं, 2 प्रकारांनी प्रकट होतं. आमच्या ठिकाणी आम्ही ते शौनकाला सांगतात, शौनका समजून घे. सामान्य ज्ञान आहे आणि विशेष ज्ञान. या जगामध्ये सामान्य ज्ञानाने काही होत नाही आणि फक्त विशेष ज्ञान कार्यकारी होऊ शकत नाही. सामान्य ज्ञान एखाद्या वस्तूचं आपण म्हणतो की ते समजून घ्यायची, पण तुला स्वयंपाक करता येतो का? असं म्हणलं हो येतो. काय येतं? भात भाजी आमटी करता येते. मग आता भात कसा करता येतो? असं ते शिजवतात. हे एवढं म्हटल्यानंतर तो तांदूळ शिजवतात, एवढ्यावर भात होत नाही. सामान्य ज्ञान आहे की तो शेगडीवर ठेवला आहे, ते तांदूळ पाण्यात शिजवले म्हणजे भात. विशेष ज्ञान असावं लागेल. तांदूळ कोणत्या जातीचा आहे, कसा आहे, त्या पातेल्यामध्ये पाणी किती घ्यायचं आहे, ते तो बनवायचा कसा आहे, हे त्याचं विशेष ज्ञान. ते म्हणतात कोणती मूर्ती घडवायची आहे, आकार माहिती. आपण बघतो ना की दगडाला शेंदूर फासून सुद्धा ही मूर्ती मारुतीची आहे कळतं आपल्याला, ही मूर्ती गणपतीची आहे कळतं आपल्याला. ते तितपतच त्या शेंद्राने फासून त्याच्यावरती तो आकार आणलेला सामान्य रूप आहे ते. पण विशेषत्वाने कोरीव कातीव सुंदर मूर्ती बनवली गणपतीची वेगळी आहे, तसंच मारुतीची बनवली वेगळी आहे. त्यांनी सांगितलं गाणारा गायक आहे, सामान्य रागाचे आरोह अवरोह गाऊन जाईल, परंतु रागाची विशेषता, रागाची पकड, रागाची बढत, रागामध्ये रंग भरणं, तो राग जिवंत उभा करणं आणि सगळ्यात रंजन करणं, त्याच्यातनं गोडी निर्माण वेगळंच आहे. त्यामुळे सामान्य ज्ञान रागाचं असणं, जे आमच्यासारखा एखादा मनुष्य सगळे राग लक्षात ठेवायचे, हिंदी गाणी लक्षात ठेवायची त्या रागात, की त्या गाण्याच्या जवळ आलं की झाला राग कळला. म्हणजे सामान्य ज्ञान आहे, सामान्य पद्धतीने जाणून घेतो, पण त्याची विशेषता ती त्याच्यामध्ये आलापी कशी केली, काय वैशिष्ट्याने केली, तिरोभावाने केली, आविर्भावाने केली. ज्याला कळतं आहे त्याला खरा त्याचा स्वर्गीय आनंद आहे. ज्याला काय चाललंय हे कळतच नाही आहे, तो काय मोठा आनंद घेणार आहे. भगवंतानी असं केलं आहे, ह्या सृष्टीमध्ये आम्हाला प्रत्येकाला एक सामान्य ज्ञान दिलं आहे आणि एक विशेष ज्ञान दिलं. ही सृष्टी बघत असताना काय छान आहे ना, काय सुंदर दिसतो ना, काय तिथला निसर्ग आहे ना, सगळेच सामान्य एक त्याच्यावरती आपण टिप्पणी म्हणतो तशी एक कॉमेंट करतात. सगळ्यांच्याकडनं त्याच्यावरती आपलं मत प्रदर्शित होत असतं. परंतु त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा आपल्याला आकाश सगळीकडे बघतो, इकडे हिंदुस्थानात, पुण्यात, मुंबईत, इकडे कुठे पुढे बंगलोरला जा, कुठे मद्रासला जा, कुठे हिमालयात जा, की लगेच हिमालयात कळतं की अरे आमच्या पुण्याचं आकाश आहे त्याच्यापेक्षा हिमालयातलं आमच्या उत्तरकाशीचं आकाश खूप उंच आहे वर. म्हणजे हा जो फरक कळायला लागतो त्याप्रमाणे हिमालयात जसं जसं पुढे जावं
तसं तसं आकाशाची उंची कळत जाते. हे त्या आकाशाचं विशेष ज्ञान आहे. आणि मला सगळ्यात मोठं आश्चर्य वाटलं की अमेरिकेत उतरल्याबरोबर मी म्हटलं, अरे इथलं आकाश अगदीच खुज आहे. पहिल्यांदा लक्षात आलं ते म्हणजे आकाश, की अरे आमच्या इथे आकाश पुष्कळच उंच आहे, साध्या आमच्या जिल्ह्यांच्या पातळीवरती सुद्धा. हिमालयातच जायला नको, आमच्या महाराष्ट्रातले जिल्हे सुद्धा. आणि अमेरिकेत गेल्यावर ते फारच खाली आहे, जसं एखादं झाकण घालावं तसं ते आकाश इतकं खाली दिसतं. विशेष ज्ञान आहे त्या आकाशाचं, की आपल्याला कळतच नाही की भगवंतानी आकाश असं बुटकं उंच म्हणजे असे काय गुणधर्म देऊन ठेवलेत त्या वातावरणाला, म्हणजे ॲटमॉस्फिअरला, की ज्याच्यामध्ये सूर्याचे किरण, धूळ आणि बाकीच्या गोष्टी या सगळ्यांच्या एकमेकांच्या मिश्रणामधून किंवा त्यांच्या संमेलनामधून जे आकाश नावाची पोकळी त्या निळ्या रंगात तयार होते, प्रत्येक ठिकाणी वेगळी निर्माण होते, आपल्याला कळत नाही. सौंदर्य प्रत्येक ठिकाणचं वेगळं आहे, आपल्या लक्षात येत नाही. पाण्याचा रंग भिन्न भिन्न आहे. यमुनेचं पाणी पाचूसारखं आहे, गंगेचं पाणी शुभ्र आहे. फरक कळतो, लगेच कळतो. प्रत्येकीचं वाहणं, गंगा वेगळी वाहते, यमुना वेगळी वाहते. गंगेचा खळखळाट वेगळा आहे, यमुनेचा पदन्यास वेगळा आहे. यमुना फार सुंदर, ती जी लहरी तिच्या पडत जातात खाली खाली, फार सुंदर. तिचं दिसणं जे देखणेपण आहे ते वेगळंच आहे. गंगेचा प्रपात वेगळाच आहे. म्हणजे त्यांनी इथे म्हटलंय की भगवंतानी सगळं सामान्य, सगळं सब घोडे 12% केलेलं नाही आहे. भगवंतानी सृष्टीमध्ये इतकी वैशिष्ट्य निर्माण करून ठेवली आहे की ती जाणावी तेवढी थोडीच आहे. आणि म्हणून म्हणाले भगवंताला सर्वज्ञ म्हटलेले. त्याचं उत्तर त्यांनी इथं दिलं आहे आपल्याला, की भगवंताला सर्वज्ञ का म्हटलं, भगवंताला सर्वविद का म्हटलं. तो सर्वांना पाहतो, सर्वांना जाणतो, सर्वांच्या ठिकाणी राहतो. आणि हे जे सगळं जाणणं आहे ना, हेच त्याचं तप आहे म्हणतात. हे त्याचं ज्ञान आहे ना, हेच त्याचं तप आहे म्हणतात. आणि त्यामुळे ते म्हणतात, शौनका लक्षात घे की भगवंतानी तप केलं म्हणजे काय केलं. भगवंतानी ही सृष्टी निर्माण केली म्हणजे जे ज्ञान आहे, जी जाणीव आहे, ती जाणीव कशी प्रकट केली कळलं का तुला. आणि इथे त्यांनी हा जो पहिल्या मुंडकाचा जो पहिला खंड आहे तो समाप्त केला आहे. आता दुसरा खंड सुरू होतो त्याचा. तदेतत् सत्यम मंत्रेषु कर्माणि कवयो यानि अपश्यंस्तानि त्रेतायाम बहुधा संततानि तानि आचरथ नियतम सत्यकामा. आता इथे ते म्हणतात की तदेतत् सत्यम मंत्रेषु कर्माणि कवयो यान अपश्यंस्तानि त्रेतायाम बहुधा संततानि. त्रेतायाम ह्या तीनही वेदांच्या मध्ये त्या अत्यंत बुद्धिमान अशा ऋषींनी, द्रष्ट्या ऋषींनी जे पाहिलं आहे ते यानी अपश्यंस्तानि तानि, जे जे पाहिले, यानी पश्यंतानि तानि, म्हणजे यांनी जे जे पाहिलं आहे ते त्यांनी कशामध्ये ग्रथित करून ठेवलं आहे. त्रेतायाम बहुधा संततानी, त्याच्यामध्ये ते व्याप्त आहे, भरून राहिलेलं आहे. तीनही वेदांच्यामध्ये हे ज्ञान भरून राहिलेलं आहे. आणि म्हणाले ते कोणत्या स्वरूपात आहे, वेदमंत्रांच्या स्वरूपात. तदेतत् सत्यम मंत्रेषु. आणि काय भरून राहिलं आहे म्हणाले, हे जे कर्माणी, हे जे कर्म कसं करावं हे या मंत्रांच्या मध्ये सांगितलेलं आहे. त्या शब्दाचं हे नुसतं ज्ञान नाही आहे, ते वास्तव आहे. आणि म्हणून अंगिरस म्हणतात की अरे तुला सांगतो मी की हे जे तुला दिसतं आहे, जे माझ्याकडे तू प्रश्न विचारतो आहेस, त्यामध्ये एक लक्षात घे, या ऋषींनी या मंत्रांमध्ये सर्व काही ग्रथित करून ठेवलेलं आहे. आणि म्हणाले ते जाणून घेणं आणि शक्य असेल तर त्याचं आचरण करणं, यथाशक्ती आचरण करणं, अत्यंत कठोरपणाने आचरण करणं, पूर्णपणे त्याच मार्गाने चालणं. प्रत्येकाची ताकद आहे, कुवत आहे, यथाधिकार आहे. आणि त्यामुळे ते म्हणतात तानि आचरथ नियतम सत्यकामा. नियमपूर्वक त्याचं जर आचरण करशील तर म्हणाले हाच
मनुष्याला या लोकामध्ये शुभ प्राप्तीचा मार्ग आहे. आणि खरंच आहे, आपल्याला जर आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे चालवायचं असेल तर न अन्य पंथ हा विद्यते अयनाय. याच्यापेक्षा अन्य पंथ असूच शकत नाही. दुसरं वचन आत्ताच मागे गेलंय, एषवहा पंथ हा सुकृतस्य लोके. आमच्याकरता हा एकच पंथ आहे. काय? तर वेदांनी जे सगळ्यांचे शॉर्टकट्स आणि सगळ्यांचे पर्याय फक्त आम्ही शोधत असतो. भगवंत म्हणतो प्रत्येकाला तुला पर्याय पाहिजे आणि भगवंतापर्यंत पण पोचू नका. वेदच म्हणतो आपल्याला की मी जे सांगतो ते ऐक, कल्याणाचंच आहे, तुझ्या कल्याणाकरताच सांगतो आहे. आणि असं असताना जे चांगलं पाहिजे आहे, ज्याच्यातून आपलं कल्याण साधावं असं, ते इतकं सोपं सहज हलकं नसतंच. त्याच्याकरता कष्ट आहेतच, त्याबद्दल वादच नाही. की हा जो मार्ग आहे, हा मार्ग शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती. आहेच, दुर्गम आहे. त्याचं कारण हे चांगूल पण सोपं आहे का सांगा मला? वाईट पण एकदम शॉर्टकट्स आहेत. आता आपण पाहतो ना, हे सगळं जे वागणं आहे समाजामध्ये, तो काही विषय आता आपल्याला काढला तर त्याच्यातच तासभर जाईल. पण हे सगळं जो व्यवहार आहे, ही जी विचार करण्याची तऱ्हा आहे, ही जी वर्तणुकीची जी मनुष्याची आवड आहे, हे सगळं जर पाहत गेलो आपण तर लक्षात येतं की हे कुठं नेऊन ठेवणार आहे माणसाला. या जगाला कुठं नेणार आहे? जगाचं सोडा, आम्हाला कुठे नेऊन ठेवणार आहे? आमच्या समाजाला कुठे नेऊन ठेवणार आहे? आमच्या मुलांना कुठे नेऊन ठेवणार आहे? आज आम्ही इतक्या गोष्टी पाहतो आहोत. आजचं जे बोलणं, आजचं जे मतस्वातंत्र्य, माझी स्पेस, मला वाटतं, मला कुणाचं बंधन नको. अरे मला कुणाचं बंधन नको, हेच एक तुझ्यावर बंधन आहे ना. मला कुणाचं बंधन नको, मला हे आवडत नाही. आवडत नाहीचंच बंधन तू करून घेतोयस ना, तुझ्यावर लावूनच घेतोयस, आपोआप तुझा तूच लादून घेतोयस. परंतु त्यांनी इथे म्हटलं की आम्ही नियमपूर्वक म्हटलं, ते म्हणत नाहीत, मी म्हणतेय की नियमपूर्वक वागा असं म्हटलं की हे आम्हाला काही सांगू नये, तुमची शिस्त आम्हाला मान्य नाही. आणि मग तुम्ही तुमच्यावरती जी बंधनं घालून, बंधनच आहेत ती, हे आवडत नाही, हे करणार नाही, हे मी स्वीकारणार नाही, ते मला मान्य नाही, काही या क्षणी मला हे मान्य, मी मनमौजी आहे. आज मला काय वाटलं मी करीन, उद्या मला काय वाटलं मी करीन. अरे असं कुठे जग चालतं? असं कुठे जीवन चालतं? इथे वेदांनी निक्षून सांगितलं. ते म्हणाल्या, आपण आत्ता म्हणालो तसं अनेक उपनिषदांनी सांगितलं, न अन्य पंथ विद्यते अयन. याच्यापेक्षा वेगळा पंथ असूच शकत नाही. ह्याच मध्ये म्हणजे मुंडकामध्येच पहिल्या मंत्रांमध्ये त्यांनी सांगितलंय की एष वहा, आमचा पंथ हा सुकृतस्य लोके. म्हणाले आम्हाला जर चांगल्या पद्धतीने जगायचं असेल आणि चांगल्या ठिकाणी जाऊन पोचायचं असेल तर हाच पंथ, एष वहा पंथ, आमच्याकरता हाच पंथ सुकृताला घेऊन जाणार आहे. अन्यथा आमचं जीवन नाही चालू शकत. आता दर दिवसागणिक सगळं बदलतं आता. आज म्हणूनच म्हटलं आज आपण जास्त बोलायला लागलो तर खूपच काहीच्या काही सुरू होईल. तर असो, इथे त्यांनी सांगितलं आहे की वेदांचे जे मंत्र आहेत ते मंत्र हे भगवंतांनी किंवा ज्या ऋषींना हे ज्ञान झालेलं आहे त्यांनी आपल्या माध्यमातून, त्या मंत्रद्रष्ट्या ऋषींनी तीनही वेदांच्यामध्ये ग्रथित करून ठेवलेले आहेत. या मंत्रांच्या प्रमाणे जर मनुष्य आपल्या जीवनाचं आचरण करील, आपल्या जीवनामध्ये व्यवहार करील तर त्याला निश्चितच नियतम सत्यकामा हे जे अनुष्ठान आहे याचं, ते अनुष्ठान या मनुष्य लोकात, या शरीरामध्ये शुभाची प्राप्ती करून देईल आणि चांगल्या कर्माला, चांगल्या नशिबाला, चांगल्या भविष्याला, चांगल्या विचारांना, चांगल्या आचरणाला ना शॉर्टकट आहे आणि ना पर्याय आहे. असूच शकत नाही. आणि त्यामुळे जे स्वीकारलं आहे, जे स्वीकारायचं आहे, जे स्वीकारणार आहोत, आपल्याला समजत असेल, आपली बुद्धी फारच तल्लख असेल, आपल्या बुद्धीने जाऊ. कारण असं आहे, भगवंतांनी सुद्धा सांगून ठेवले
की बुद्धियोगम ददाम्यहम, भगवद्गीतेतच सांगितलं. अर्जुन विचारतो भगवंता, मला कसं कळायचं रे की मी चांगलं वागायचं म्हणजे काय करायचं, किंवा चांगलं म्हणजे नेमकं काय. भगवंत म्हणतो, अरे मी तुला बुद्धी देत असतो. बुद्धियोगम ददाम्यहम, मी तुला बुद्धियोग दिलेला आहे. तुझी बुद्धी चांगल्या प्रकारे चालावी असं मी तुला सांगितलेलं असतं. पण तू लुच्चा आहेस, कारण तुझ्या मनामध्ये त्यावेळी जे तुझ्या हिताचं वाटतं ते मी दिलेल्या चांगल्या विचाराला तू झिडकारून टाकतोस, त्याला बरोबर बाजूला करतोस आणि तुझ्या विचाराला पुढे आणतोस. तो म्हणतो, नाही घंटी बजी बाबा, इस बात पे बजी आहे. काही त्या बातवर घंटी बजलेली नसते. अशी अशी कधी घंटी बजली नाही आहे. तो सही बात पेही घंटी बजली आहे, पण ती स्वीकारायचीच नसते. आणि त्यामुळे मला काय वाटतं ते मी करणार आहे. आणि इथे त्यांनी सांगितलं की यातले जे 2 मार्ग आहेत, अपरा या नावाने जी विद्या तुला सांगितली आहे, त्या विद्येच्या अनुष्ठानाने तुला पात्रतेचा लाभ होतो. अपरा विद्या गौण म्हणून सोडू नको. आता काय झालं आहे, दुर्दैवाने आपल्या भारतामध्ये अध्यात्म नावाची गोष्ट फार सगळी सरमिसळींनी निर्माण झालेली आहे. काय आचरण काही पाहिजे असं नाही, काही व्यवहार पाहिजे असं नाही, काही विचारांचं अधिष्ठान पाहिजे असं नाही, काही आपल्या जीवनाला काही सूत्र तत्व पाहिजेत असं मनमानी आहे. मी म्हटलं ना, मनमौजी आहे. आपल्या मनाला जे येईल ते आपण करावं. मनःपूतम समाचरे, जे वाटेल तसं वागावं. त्या प्रत्येक वागण्याला काही अधिष्ठान आहे, काही विचार आहे, काही विवेक आहे नाही, त्यातलं काही नाही. त्यांनी इथे सांगितलं की म्हणाले, आपली प्रकृती आणि शास्त्रसंमती बघून आपल्याला जे करावंसं वाटतं ते योग्य प्रकाराने करावं. आणि परब्रह्माची जी मायाशक्ती आहे ती ह्या सृष्टीची निर्मिती करते आणि आम्ही तिला संसार मानतो. हा शास्त्राच्या दृष्टीने असार संसार आहे असं म्हटलं आहे, पण तोच जीवाचा उद्धार करण्याकरता उपयोगाला येणार आहे. कारण इथं आलो आहे, हे संसार कितीही आसार असला तरीसुद्धा आमचा उद्धार पुन्हा याच जगात व्हायचा आहे. त्यामुळे ह्या जगाला आसार म्हणून भागत नाही. ते गाणं आहे ना हिंदी, संसार से भागे फिरते हो भगवान को तुम क्या पाओगे. खरंच आहे की हा संसार आसार आहे म्हणून जर मनुष्य पळायला लागला तो भगवंताला काय प्राप्त करेल. इथंच राहून ह्याच पांचभौतिक देहामध्ये आहे, ह्याच परिस्थितीमध्ये मनुष्याला पुढं जायचं आहे. आणि त्यामुळे आसार म्हणून झटकून चालत नाही. आसार म्हणून त्याच्याशी व्यवहार करताना अयोग्य व्यवहार मनुष्याकडून होत गेला तर तो त्याच्या मार्गावरती पुढे जाऊ शकत नाही. आपण किती म्हणून म्हटलं, हे सगळे विषय जर बोलत, किती संप्रदाय पाहावेत, किती संप्रदायांमध्ये किती चुकीच्या भूमिका स्वीकारलेल्या असाव्यात. आणि त्या भूमिकांच्या मधून जेव्हा माणसं पुढे जातात तेव्हा काय मिळवतात, नैराश्य मिळवतात. आणि त्यावेळी जेव्हा त्यांना उलगडतं की अरे आपण ज्याच्या कच्छपी लागलो त्याला तत्त्वज्ञान कळलंच नव्हतं, त्यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवलाच नव्हता, तोच स्वतः भंपक होता. आता त्याच्या तत्त्वज्ञानावर आधारित जर आम्ही आमचे व्यवहार सुरू केले तर आमचं कसं व्हायचं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे, माणसाची बुद्धी शुद्ध असावी. आपल्याकडे व्यवहाराला सुद्धा सांगितलं, मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, परवा न कोणाची. गरजच नाही आहे. जोपर्यंत आपलं मन शुद्ध आहे आणि आपला विवेक जागृत आहे तोपर्यंत कुणाचं भय बाळगायचं कारणच नाही. या शास्त्रात काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, ह्याला काय पर्याय, गरजच नाही. ज्याचं मन शुद्ध आहे त्याला मन योग्य कौल देतच, अयोग्य कौल त्याला मिळतच नाही. समजा त्याला त्याचा कौल कळला नाही आणि तो अयोग्य मार्गावर निघाला तर भगवंत त्याला जाऊ देत नाही, कारण तो शुद्ध मनाचा मनुष्य आहे. त्याच्या जीवनाला तो, मी नेहमी म्हणते की एक गोष्ट आहे की काही आम्ही चुकत गेलो, आमच्याकडनं काहीही अयोग्य घडलं किंवा आम्हाला काय करावं हे समजलं नाही, आमच्या विचारांची दिशा जर योग्य तऱ्हेने गेली नाही, तर एक गोष्ट आहे की आपण जोपर्यंत प्रामाणिक आहे, आपण जोपर्यंत आपल्या दृष्टीने प्रामाणिकपणाने व्यवहार करतो, आपलं मन स्वच्छ आहे, आपल्या मनात कशाच्याच बद्दल संशय नाही आहे. नेहमीच मी समर्थांचं जे वाक्य आहे
या वाक्याचा अर्थ असाच लावते, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. याचा अर्थ मी नेहमी लावते, 11:49 आणि 49 सेकंद भगवंत आपली परीक्षा घेत राहतो, पण आपले तो 12 वाजू देत नाही, कधीच नाही, कधीच देत नाही. तो बरोबर सांभाळतो. जिथे सांभाळायचं आहे तिथे तो बरोबर सांभाळतो. ज्या दिशेने आपल्याला न्यायचं आहे त्या दिशेने तो बरोबर देतो. आपल्याला त्याचा तो कौल बरोबर देतो. जीवनामध्ये अनेक अंगांनी तो आपल्याला सांभाळत राहतो. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की सगळ्याचं मर्म जर काही असेल तर शुद्ध बुद्धी आहे, स्थिर चित्त आहे आणि विहित कर्माचं आचरण आहे. आपण पहिल्या दिवशीपासून तेच बोलतोय की हर चीज में बाल का खाल निकालना, करावंच लागतं. कीस पाडावा लागतो प्रत्येक गोष्टीचा, की हे करताना आपण काय करतोय, हे करताना आपण काय करतोय. ही गोष्ट वरवर दिसायला वाईट आहे, ती योग्य आहे का अयोग्य आहे. अयोग्य असेल तर कुठे अयोग्य आहे, कुठे योग्य आहे. नाही तर आईनी जर कधी मुलाला शिक्षाच केली नाही, येडवून बसेल ते. शहाणं पोर व्हायचंच नाही, शिक्षा केलीच पाहिजे, रागवलंच पाहिजे, कडक झालंच पाहिजे. म्हणजे जिथे ज्याचा अवलंब करायचा ते केलंच पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की विहित कर्माचं आचरण, आपल्यावर येऊन पडलेल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडाव्यात. आणि जे मन शुद्ध राहिला, कारण तेच आहे. कारण त्याच्या पुढं जाऊन उभं राहिलं की तो विचारणार आहे, काय करून आलास बाबा खाली उद्योग. आपल्याला सांगता येईल त्या की नाही बाबा, बाकी चुकलं का बरोबर माहिती नाही, पण जे तू अंगावर आणून टाकलंस ते निभावून नेलेलं आहे. ते काही करताना आम्ही चूक केलेली नाही. मी नेहमी म्हणते की एक गोष्ट आहे की काय करता येतं विहित कर्माचं आचरण म्हणजे काय करावं. मला नेहमी माऊलींची अर्धी ओवी आठवते. मी म्हणते आम्ही तेवढ्या अर्ध्या ओवीचं पालन करू शकतो. नामदेव महाराज म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी. आम्हाला एक नाही अनुभवता आली तरी आम्ही अर्धी अनुभव. माळीया जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची ठेव. भगवंतानी आयुष्य जसं आणून दिलं तसं ते आयुष्य बिन तक्रार आम्ही चालवलं. माळीया जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची ठेव. कुठेही त्याच्यावरती बहस नाही आहे, त्याच्यावर भगवंताशी वादविवाद नाही. अरे काय माझंच का, कारण हल्लीचे प्रश्न आहेत, त्याला का नाही, मला का, अरे त्याला का नाही, तुला का, हा काय प्रश्न आहे. जे तुझ्या नशिबात आहे, जे तुझं पूर्वकर्म आहे ते तुझ्यापर्यंत आलं. ते म्हणतात तसं की माळ्यांनी एकदा पाट उघडला, त्या पाटाचा बांध काढून टाकला आणि पाटात पाणी सोडलं की ते जे सोडलेलं पाणी आहे ते ज्या भागात जायचं आहे त्या अर्थातच केलेलं जिथे त्या तो जो पाट आहे त्या पाटातून व्हायला लागतं ते पाणी. पाणी काही म्हणत नाही, काय बुवा तुम्ही एक दिवस आड मला ह्याच पाटातून पाणी, जरा मला तिकडं न्या की दुसरीकडे पाण्यात. पाणी म्हणतो ठीक आहे, माळ्याला ज्या ठिकाणी पाणी घालायचं आहे त्या ठिकाणी मी निवांत जात. माळीया जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची ठेव. जर मनुष्य ह्या भूमिकेतून जीवनाकडे बघील आणि येऊन पडलेलं जे कर्म आहे ते निवारून पुढे जाईल. खूप छान म्हटलंय आपल्याकडे गोरक्षनाथांनी, जो आगया सामने दे दे उसे तू छकड. जे जे काही समोर येऊन पडेल बस ते निपट पुढेच. जे समोर येऊन पडलंय ते निपट पुढेच, त्याच्याशिवाय आयुष्य जाऊ शकत. म्हणून त्यांनी सांगितलं की विहित कर्माचं आचरण करा आणि विहित कर्माच्या आचरणाने आपल्या जीवनामध्ये आपलं कल्याण साधण्याचा प्रयत्न करा. हीच आमची अपराविद्या आहे. आणि म्हणून आपल्याला अपराविद्येचं स्वरूप ते सांगताना एक स्पष्टीकरण, विहित कर्माचं आचरण, शुद्ध बुद्धी, स्थिर चित्त, ह्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत. सगळंच काही मिळालेलं असतं असं नाही. कसं असेल, कसं असतं तर आम्ही संतच झालो असतो. आमचा व्यवहार असाच असणार आहे. परंतु ह्या व्यवहारातून बाहेर येऊन आम्ही जर ह्या काही 4-2 गोष्टी कटाक्षाने सांभाळत राहिलो तर भगवंत आम्हाला सांभाळील, त्याबद्दल वाद नाही, असं हे उपनिषद आपल्याला सांगतं. आजचा विषय आपण इथं थांबवू. आजही आपण 5 मिनिटं आधी घेतली.